रोहिणी एकनाथराव खडसे अर्थातच रोहिणी खडसे खेवलकर या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये 2024ची निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच शरद पवार गट यांच्यामार्फत आपलं नशीब आजमावत आहेत। रोहिणी खडसे यांचा जन्म 1 डिसेंबर 1982 रोजी झालेला आहे। उच्च विद्या विभूषित असलेलं हे व्यक्तिमत्व महिलांसाठी अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही। उच्च विद्याविभूषितमध्ये त्यांनी लॉची डिग्री आणि त्यामध्ये मास्टर डिग्री घेतलेली आहे। एवढंच नव्हे तर राजकारणात असूनसुद्धा त्या PhD करत आहेत राजकीय एका विषयावर। हा अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे। अशा या रोहिणी खडसे यांच्या कोणत्या कार्यामुळे जनतेसमोर त्या जात आहेत अशा कार्यांचा उल्लेख मी आपल्यासमोर घेऊन येत आहे। मी सुरुवातीलाच उल्लेख केला की मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रामधला अतिशय नामांकित असा मतदारसंघ आहे की ज्याच्यावर गेल्या 30-35 वर्षांपासून एकनाथराव खडसे यांची एक हाती सत्ता होती। त्यापूर्वी महाराष्ट्रातून ज्यांनी आपलं स्वतःचं नाव कोरलं आणि देशाच्या राजकारणामध्ये सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्या असे प्रतिभाताई पाटील यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघावर कायम हॉट सीट अशी म्हटली जाते, कारण ज्याप्रमाणे चेन्नईचं वातावरण हे हॉटर अँड हॉटेस्ट असतं, अगदी त्याचप्रमाणे मुक्ताईनगरचं पॉलिटिकल वातावरण हे कायम हॉटर अँड हॉटेस्टच असतं। त्यामुळे या मतदारसंघामध्ये रोहिणी खडसे यांची ही भूमिका आणि त्यांची लढवली जाणारी निवडणूक ही आगामी काळात कशा प्रकारे राहील त्याचा आपण हा थोडक्यात विचार करत आहोत। तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा आपलं यूट्यूब चॅनल वाडेकर इन्फो न्यूजमध्ये। अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि विशेष म्हणजे इतरांना शेअर करायला विसरू नका। रोहिणी खडसे यांनी आतापर्यंत विविध सहकारी व राजकीय पदांवर काम केलेलं आहे। विद्यमान काळामध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यापूर्वी त्यांनी 2015 ते 2021 या काळामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आशिया खंडातील नामांकित अशी बँक आहे की जिला रोहिणी खडसे यांनी नफ्यामध्ये म्हणजेच की फायद्यामध्ये आणण्याचं एक चांगलं कर्तृत्व केलेलं आहे। त्याचबरोबर त्या महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या राज्य उपाध्यक्षासुद्धा आहेत। आणि एवढंच नव्हे तर मुक्ताईनगर येथे जी मुक्ताई सहकारी सूतगिरणी आहे त्या सूतगिरणीच्या त्या अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करत आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये रोहिणी खडसे यांनी निवडणूक लढवली। त्या काळात त्यांची लढत ही तत्कालीन जिल्हा शिवसेना प्रमुख ज्यांना शिवसेनेने तत्कालीन काळामध्ये तिकीट दिले नाही म्हणून ते अपक्ष उभे राहिले यांच्याशी लढत झाली आणि त्या लढतीमध्ये 1957 मतांनी रोहिणी खडसे यांचा पराभव झाला। हा पराभव जिव्हारी लावून न घेता किंवा या पराभवाने खचून न जाता रोहिणी खडसे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। अक्षरशः 5 वर्ष संपूर्ण मतदारसंघ हा पिंजून काढला आणि हा मतदारसंघ पिंजून काढत असताना प्रत्यक्ष जनतेमध्ये सहभागी होऊन महिलांच्या गळ्यात गळा घालून पुरुषांना सोबत घेऊन तरुणाईला सोबत घेऊन रोहिणी खडसे यांनी आपल्या कार्याची चुणूक या मतदारसंघात दाखवलेली आहे। जे पराभवानंतर खचतात ते कधीही उभे राहत नाही असं म्हटलं जातं। या गोष्टीला मात्र रोहिणी खडसे या अपवाद ठरलेल्या आहेत। त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये विविध अशा राजकीय कार्यक्रमांमधून आपल्या स्वतःच्या कार्याची चुणूक दाखवतानाच आपलं महत्त्व देखील सिद्ध केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। 2019ला पराभव झाल्यानंतर त्यांनी संवेदना फाउंडेशनची स्थापना केली। त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजेच की ज्या मतदारसंघाची रचना मुक्ताईनगर तालुका संपूर्ण, बोदवड तालुका संपूर्ण आणि रावेर तालुक्यातील 41 गावे अशा संपूर्ण 3 तालुक्यांसाठी त्यांनी जनसंवाद यात्रा ही काढलेली होती। ही यात्रा महाराष्ट्रात इतकी प्रसिद्ध झाली की या यात्रेचं एक मॉडेल समोर ठेवून संपूर्ण राज्यामध्ये विविध पक्षांनी विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये जनसंवाद यात्रा ह्या काढल्या होत्या। अर्थातच
जयंतराव पाटील जे पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे, त्यांनीसुद्धा हा मुद्दा अनेक ठिकाणी बोलून दाखवला की रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रा काढून एक प्रकारे पक्षाला नवीन मार्ग काहीतरी दाखवलेला आहे. या पराभवाचं कारण मीमांसा करताना मी असं म्हणेल की तत्कालीन काळामध्ये एकनाथराव खडसे म्हणजे 2019च्या निवडणुकीला एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षात होते आणि त्यांना तब्बल 12 खात्याचा मंत्रिपदाचा राजीनामा हा द्यावा लागला होता. 31 ऑक्टोबर 2014 ते 4 जून 2016पर्यंत एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये असताना सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं, त्यामध्ये सामील होते आणि 12 खात्याचे मंत्रिपद त्यांच्याकडे होते. परंतु त्यांच्यावर 2016मध्ये विविध आरोप करण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या जावयाच्या नावावर असलेली लिमोझिन कार, दाऊदच्या पत्नीशी संभाषण, हे 2 आरोप होते. मात्र तिसरा एक महत्त्वाचा मुख्य आरोप जो ठरला की ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, कदाचित असं बोललं जातं, तो आरोप होता भोसरी म्हणजेच की पुणे येथील MIDCची जमीन खरेदी प्रकरण. या 3 आरोपांमुळे एकनाथराव खडसे हे बॅकफूटवर आले आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा ज्यांच्याकडे जास्त खाते होती त्या एकनाथराव खडसे यांना आपल्या पदाचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे सोपवावा लागला. अपेक्षा होती की वर्षभरात 2 वर्षभरामध्ये झोटिंग समितीचा अहवाल येईल आणि तो पटलावर ठेवून एकनाथराव खडसे यांना एकतर क्लीन चिट मिळेल किंवा शिक्षा जे काही असेल ते होईल. परंतु हा अहवाल पटलावर ठेवण्यात आला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. असे असताना मात्र त्यांना पक्षातूनच अंतर्गत बंडाळी म्हणूया ज्याला आपण, म्हणजे बाहेरच्या इतर पक्षांचा विरोध त्यांना नव्हताच, परंतु पक्षांतर्गत बंडाळीतून एकनाथराव खडसे यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला असे मी म्हणत नाही. तर एकनाथराव खडसे यांनी स्वतः अनेक वेळेला हा मुद्दा आपल्या भाषणांमधून म्हणा, पुस्तक प्रकाशन म्हणा किंवा विविध प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी हा जाहीर केलेला आहे. आणि यामागे त्यांनी अतिशय खुलेआमपणाने नावंसुद्धा घेतली की भारतीय जनता पक्षात मला राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या दोघांनी पछाडले किंवा त्रास दिला आणि यामुळे मला पक्षातून बाहेर निघावं लागत आहे, हे त्यांनी जाहीर केलं. या सांगण्यामागचा घटनाक्रम असा की या काळामध्ये एकनाथराव खडसे यांचा राजीनामा जरी मंत्रिपदाचा झाला तरीसुद्धा एकनाथराव खडसे यांना तिकीट मात्र 2019च्या निवडणुकीला नाकारण्यात आलं. अशावेळी पक्षाने त्यांना विचारणा केली की तुम्हाला अशावेळी तुम्ही कोणतंही नाव सुचवा, आम्ही त्यांना तिकीट देऊ, पण तुम्हाला नाही. ही भूमिका खडसे यांना बोचण्यासारखी ठरली. अशावेळी एकनाथराव खडसे यांच्याकडून डॉक्टर राजेंद्र फडके, नंदू महाजन यासारखी नावं हे पुढे यायला लागले होते किंवा हे चर्चेची नावं होती की खडसे नंतर कोण. पण अशा वेळेला एकनाथराव खडसे यांनी आपली कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांचं नाव पुढे केलं. रोहिणी खडसे या LLM आहेत आणि त्याचबरोबर विद्यमान काळामध्ये त्या राजकीय विषयावर PhD सुद्धा करत आहेत, म्हणून त्या उच्च विद्याविभूषित आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. त्यांचं नाव पुढे आल्यानंतर त्यांच्यासमोर इकडे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख अपक्ष म्हणून उभे होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, एक संघ राष्ट्रवादी त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा आणि अंतर्गत भारतीय जनता पक्षामध्ये जी बंडाळी होती त्यातील काही गटाचा त्यांना पाठिंबा मिळाला व त्याचा परिणाम असा झाला की 2019च्या निवडणुकीमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. पराभव होणे ही गोष्ट, पराभव पचवणे आणि विजय स्वीकारणे यासारखीच महत्त्वपूर्ण आहे हे समजून ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी आपल्या कार्याला पुन्हा एकदा जोमाने 2019 पासूनच सुरुवात केली आणि 2019च्या नंतर 5 वर्ष सतत त्या जनतेमध्ये राहून मिसळून आज त्या समोर जात आहेत या निवडणुकीला. या निवडणुकीमध्ये वडिलांचा वारसा त्यांना आहे. या निवडणुकीमध्ये एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की रोहिणी खडसे हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे एक डॅशिंग आहे. महिला असूनसुद्धा धडाडीने आपल्या कार्यकर्त्यावर कुठे अन्याय होत असेल तर तत्काळ त्या ठिकाणी पोहोचणाऱ्या, रात्र असो का दिवस असो याचा विचार न करता आपल्या पक्षाच्या कार्यक्रमांना राबवणाऱ्या अशी त्यांची नेहमीची ख्याती आहे. अशा परिस्थितीमध्ये रोहिणी खडसे यांनी आपलं एक नेतृत्व सिद्ध करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे व त्या आज या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. आपण त्यांच्या काही जमेच्या बाजू बघूया.
जमेच्या बाजूंमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या वडिलांचा वारसा म्हणजे एकनाथराव खडसे यांनी जवळपास 30 वर्ष ते 35 वर्ष या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावरच नव्हे, जिल्ह्यावर नव्हे तर संपूर्ण राज्यात आपल्या स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवलेला होता. या मतदारसंघात विविध कामं असतील, विविध विषय असतील, ते मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे त्यांच्या मागे एक राजकीय वारसा, एक आयतं व्यासपीठ त्यांना मिळालं असं म्हणायला हरकत नाही. रोहिणी खडसे यांची दुसरी जमेची बाजू म्हटली तर त्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हा बँकही प्रगतीपथावर नेली. त्याचबरोबर साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, यामध्ये सुद्धा त्यांचा कार्याचा ठसा हा चांगल्या प्रकारे उमटवला गेला. त्यांना सर्वात जास्त फायदा हा त्यावेळेस झाला ज्यावेळेस त्यांनी 2017 ते 2018 या वर्षभराच्या काळामध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण एकूण 1 गावांमध्ये जनसंवाद यात्रा काढली. महिला, पुरुष, भगिनी, लहान मुले यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपला एक वैशिष्ट्यपूर्ण असा नेतृत्वाचा गुण सर्वसामान्यांमध्ये दाखवून दिला. महिला असूनसुद्धा त्या डॅशिंग आहेत, ही गोष्ट त्यांच्यासाठी फार मोठी जमेची आहे, याबाबत दुमत नाही. आपण थोड्याशा त्यांच्या ज्या पडत्या बाजू आहेत म्हणजे जी ड्रॉबॅक आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यांचा आपण विचार करूया. तर ड्रॉबॅकमध्ये आपल्याला सांगता येईल की वारसा हक्काने त्यांना ही जागा मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांना बरेच जण म्हणजे संघर्ष कन्या वगैरे असे संबोधतात सोशल मीडियावर, परंतु हा त्यांना संघर्ष कन्या म्हणण्यापेक्षा एक वारसा त्यांना मिळालेला आहे घराणेशाहीचा, असा त्यांच्यावर कायम आरोप केला जातो. एकाच घरात 2 ते 3 पदे हे खडसे कुटुंबांमध्ये आहे, हा देखील त्यांचा एक ड्रॉबॅकचा भाग आहे. एकनाथराव खडसे स्वतः विधान परिषदेचे आमदार आहे. त्यानंतर रक्षा खडसे या केंद्रात मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन, आणि स्वतः आता रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीला सामोरे जात आहेत. कुटुंब हीच माझी जबाबदारी असा प्रचार विरोधकांकडून केला जातो, हा देखील त्यांच्यावर एक पडती बाजूचा मुद्दा धरता येईल. रोजगार संधीबाबत मात्र उदासीनता आहे असं देखील त्यांच्याबाबत बोललं जातं. वास्तविकता सूतगिरणीमध्ये त्यांनी केलेलं कार्य, त्या ठिकाणी असलेले महिला आणि बरेच पुरुष मजूर हे त्या ठिकाणी पोट भरत आहेत, परंतु नुकतंच मुक्ताई सहकारी शुगर एनर्जी लिमिटेड हा कारखाना बंद पडला, तो इथून त्याचा गाशा गुंडाळण्यात आला. त्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांना रोजगारापासून म्हणजे वंचित व्हावं लागलं, त्यांना त्या वाचवू शकल्या नाही, असे अनेक आरोप त्यांच्यावर केले जातात. अजून एक ड्रॉबॅक जो कोणी सांगणार नाही, कदाचित मी सांगेल की त्या आक्रमक आहेत, तोंडावर सडेतोड उत्तर देणार आहेत आणि कधीकधी या क्रोधामुळे त्यांचा स्वतःचा कार्यकर्ता हा त्यांच्यापासून लांब जातो किंवा मतदार देखील लांब जातात असं त्यांच्यावर आरोप केला जातो. सोशल मीडियावर ज्या प्रकारे त्यांचे कार्यकर्ते ॲक्टिव्ह पाहिजे त्या प्रकारे ते ॲक्टिव्ह नाहीत, ही देखील तेवढीच वस्तुस्थिती आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आणि अशा प्रकारे या परिस्थितीमध्ये जमेची बाजू, पडती बाजू, रोहिणी खडसेंचं व्यक्तिमत्व आणि या सर्व बाबींचा उहापोह केल्यानंतर येत्या 23 नोव्हेंबरला जो निकाल लागणार आहे तो निकाल नक्कीच आपल्याला चकित करणारा असेल का? नक्कीच रोहिणी खडसे यांचा विजय होणारा किंवा विजय दाखवणारा मार्ग असेल का? असे अनेक प्रश्न वाचक म्हणून, प्रेक्षक म्हणून आणि सर्वसामान्य मतदार व कार्यकर्ते म्हणून अनेकांच्या मनात आहे. तर बघूया पुढच्या काळामध्ये आपण आणि रोहिणी खडसेंचा पुढचा राजकीय प्रवास 23 नोव्हेंबरनंतरचा वेगळा प्रवास आपण नक्कीच दाखवणार आहे. तर धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पूर्ण ऐकला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. आणि या व्हिडिओखाली आपण आपलं मत मांडायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.